नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मुंबई उच्च न्यायालयाकडून शिपाई, ड्रायव्हर, लिपिक, स्टेनोग्राफर सर्व पदांसाठीच्या शॉर्टलिस्ट ज्या आहेत तर त्या लागलेल्या आहेत. या शॉर्टलिस्टमध्ये कोणाचे नाव आलेले, शॉर्टलिस्टमध्ये कोणाला पात्र करण्यात आलेले, सर्वांना संधी मिळालेली आहे का, अपात्रता कोणत्या आधारावर करण्यात आलेली आणि परीक्षा कुठे होणार आहे आणि परीक्षा केंद्र कुठे होऊ शकतं, या सर्व प्रश्नांची उत्तर देणार आहे परिपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि लक्षात घ्या मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची घोषणा आहे की जो कॉम्प्युटर हा जो विषय आहे याची लाईव्ह स्वरूपाची एक रिव्हिजन स्वरूपाची आणि परिपूर्ण अशी बॅच तुम्हाला इथे जे आहे तर ते पाहायला मिळणार आहे. हे लवकरच 19 मार्च पासून जे आहे तर ते सुरू होत आहे. अभ्यासक्रमामध्ये जे काही आतापर्यंत प्रश्न आलेले त्याच्या आधारे जवळपास 13 टॉपिक येतात की ज्यांच्यावर हमखास प्रश्न येतो. हे सर्व टॉपिक तुमचे कव्हर केले जातील आणि 10 पैकी 10 गुण देखील तुम्ही या बॅच मधून घेऊ शकतात. आणि या बॅचला तुम्ही आजच जे आहे तर ते ऍडमिशन घेऊन घ्या. ऍडमिशन याचे ओपन झालेले आहेत. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात. सोबतच मित्रांनो, शिपाईसाठीच्या 21 टेस्ट आणि क्लर्क साठीच्या 10 टेस्ट या दर्जेदार PYQ आधारावरच्या टेस्ट या तयार झालेल्या आहेत. आजच तुम्ही यांना जे आहेत तर ते जॉईन करून ठेवा. बघा, शॉर्टलिस्ट मध्ये कोणाचे नाव आलेले बघा. शॉर्टलिस्ट कोणाकोणाची लागलेली, मी इथं जातो बघा. ही क्लर्कची शॉर्टलिस्ट लागलेली. या शॉर्टलिस्ट मध्ये 1,15,922 लोक. म्हणजे इथूनच तुम्हाला स्पर्धा कळते की स्पर्धा एकदम जबरदस्त राहणार आहे की एवढ्या लोकांना इलिजिबल केलेलं आहे आणि 4,058 लोकांना इलिजिबल केलेलं नाही. इलिजिबल केलेलं नाही इन द सेन्स म्हणजे काय, त्यांनी परीक्षा शुल्क भरलेलं नाही. कशामुळे केलेलं बघा, एक्झामिनेशन फी. म्हणजे हे काही विशेष नाही. शॉर्टलिस्ट नाही म्हणता येणार यांना. शॉर्टलिस्ट मध्ये फार गोष्टी चेक केल्या जातात. इथं यांनी या 1,15,922 लोकांचं काही चेक केलेलं नाही. फक्त त्यांनी पैसे भरलेत का एवढंच चेक करण्यात आलेले. याच्यापैकी बरेच असे लोक असतील त्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नंतरच असेल किंवा त्यांनी काही चुकीचं लावलं असेल, तर अशा पण काही गोष्टी असू शकतात. परंतु ते सगळं नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये कव्हर होणार आहे. आता तरी 1,15,922 लोकांना त्यांनी इलिजिबल केलेले, परंतु त्यांनी कुठलेही डॉक्युमेंट कुठल्याही गोष्टी चेक केल्या नाही. कारण की ते जर चेक केलं असतं तर बरेच उमेदवार इथं बाहेर फेकले गेले असते. पिऊन साठी पण बघा, पिऊन साठी पण जबरदस्त स्पर्धा मित्रांनो. किती, 2,14,764 फॉर्म आलेले आहेत. 2,14,764 फॉर्म आणि 6,000 लोकांनी तर परीक्षा शुल्कच भरलं नाही, म्हणून त्यांना रिजेक्ट जे आहेत तर ते करण्यात आलेले. यावेळी आपण ऑलरेडी अंदाज वर्तवला होता की शॉर्टलिस्ट लागण्याची शक्यता कमी, कारण की 1,000 रुपये फी तुमच्याकडून जी आहे तर ती घेतली जाते. ड्रायव्हर साठीचे पण चांगले फॉर्म आलेले. ड्रायव्हर साठी जवळपास 26,162 एवढे अर्ज जे आहेत तर ते एवढे लोक जे आहेत तर ती परीक्षा इथं देऊ शकतात मित्रांनो. हे लक्षात ठेवायचं. बघा, हे झालं. आता सर्वांना संधी मिळालेली का, तर याचं उत्तर आहे हो. ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला होता, ज्यांनी ज्यांनी परीक्षा शुल्क भरलं होतं त्या सगळ्यांना संधी मिळण्यात आलेली. बघा, लिपिकसाठी 1,15,000, शिपाईसाठी 2,14,000, ड्रायव्हरसाठी 26,000. म्हणजे टोटल जर पाहिलं तर बॉम्बे हायकोर्टची परीक्षा एका दिवशी 3,56,000 म्हणजे 3.5 लाख उमेदवार एका दिवशी परीक्षा जी आहेत तर ती देणार आहेत. म्हणजे 3.5 लाख लोक त्या दिवशी परीक्षेला जे आहेत तर ते जाणार आहेत मित्रांनो. आणि टोटल 11,000 लोकांना रिजेक्ट करण्यात आलेले आणि 3,67,000 एवढे अर्ज करण्यात आले होते. त्याच्यापैकी फक्त 3,56,000 एवढ्याच लोकांनी परीक्षा शुल्क भरून फी केलेली होती. परीक्षा कधी होणार आहे, तर परीक्षेची एक तारीख आपल्या समोर आलेली 26 एप्रिल 2026. मोस्ट प्रॉबेबली 99.99% चान्सेस आहेत की हीच तारीख असणार आहे. सोबतच एकाच दिवशी म्हणजे क्लर्क सकाळी, ड्रायव्हर दुपारी, पिऊन दुपारी आणि सायंकाळी, तर अशा या 4 शिफ्ट मध्ये जे आहेत तर ते आपली परीक्षा इथं होणार आहे. परीक्षा केंद्र कुठे असणार आहे, तुम्ही जर यांची यादी पाहिली तर यादीमध्ये बघा यांचं नाव, यांनी कुठं अप्लाय केलेले आणि यांचा डिस्ट्रिक्ट कोणता आहे. फॉर एक्झाम्पल या व्यक्तीचा नाशिक डिस्ट्रिक्ट आहे ना, तर मोस्ट प्रॉबेबली याला नाशिकचं सेंटर मिळेल. नाशिकचं सेंटर मिळेल कारण की यावेळी जिल्हा लेवलवर होणार आहे. यवतमाळचं नोटिफिकेशन त्याच्यामध्ये तालुक्याची म्हणजे आजूबाजूच्या तालुक्यांची पण शाळा जी आहेत तर त्यांनी अक्वायर करायला सांगितलं होतं, कारण की 3.5 लाख लोकांची परीक्षा एकाच दिवशी घ्यायची ठरवली. म्हणजे नाशिकला असेल आणि नाशिकचे लागून आजूबाजूचे जे तालुके असतील तर तिथपर्यंत ही परीक्षा जी आहे तर ती होऊ शकते मित्रांनो. लक्षात घ्या. मोस्ट प्रॉबेबली तुमचा जो डिस्ट्रिक्ट दिलेला आहे तर त्याच डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी इथं त्यांनी डिस्ट्रिक्ट अलॉट केलेलं आहे. तुम्ही इथं बघून घ्या. तुम्हाला इथं जो डिस्ट्रिक्ट असणार आहे तुमच्या ऍड्रेस वगैरे वरून त्यांनी ते काढलं असेल तर त्याच डिस्ट्रिक्टला, म्हणजे बॉम्बे जरी असेल भरलेलं तर मुंबई नाही होणार, तर यांचा पेपर जो आहे तर तो नाशिकला होणार. बघा, यांचा नांदेड, मुंबई. तर हे ऑलरेडी आपल्याला अंदाज जो आहे तर तो इथून कळतोय मित्रांनो. तर अशा पद्धतीने असणार आहे. लक्षात घ्या, वेळ कमी उरलेला आहे. आता स्पर्धा पण जबरदस्त असणार आहे. याच्यामध्ये तुम्ही अंतिम क्षणी चांगल्यात चांगल्या टेस्ट, जास्तीत जास्त टेस्ट सोडवल्या पाहिजेत, तेही दर्जेदार मित्रांनो. 21 अपेक्षित टेस्ट सिरीज तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेली.
या दोन्ही टेस्ट सिरीज बनवताना आपण काय केलेले, मागचे पीवायक्यू घेतलेले, मागचे पीवायक्यूचा जो स्तर होता, ज्या पद्धतीचे प्रश्न होते त्याच पद्धतीचे प्रश्न आपण या टेस्ट सिरीज मध्ये ऍड केलेले. व्यवस्थित टाइम लावून या टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा, तुमचा स्कोर चेक करा. ती जिथं तुम्हाला कमी मार्क्स येत आहेत तिथं जास्तीत जास्त वाचन रिव्हिजन जे आहेत त्याच्यावर भर द्या. कम्प्युटरची आपली बॅच जी आहे तर ती सुरू होते, त्याला पण तुम्ही नक्की जे आहे तर ते एनरोल करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.